गुड मॉर्निंग. आजची सकाळ थोडीशी शांतमध्ये झाली आहे. आज मला जास्त काही करायची इच्छा नव्हती म्हणून ब्रेकफास्ट स्किप करून मी जेवणावरती गेली, कारण की मला काहीतरी माझ्या आजचं असं साधं खायचं होतं. म्हणून मी डाळ भात एकाच कुकरमध्ये शिजवून घेतला आणि बटाटे तळून घेतले होते, कारण की दिस इज कम्फर्टिंग फूड फॉर मी. आणि हे जे काढताना ना माझं जीव अर्धा झालेलं असतं, कारण की त्याच्यात डाळ पडू नये. इकडे मी डाळीला फोडणी दिली आणि मी आज नॉर्मल म्हणजे डाळ नव्हती बनवत, मी तिखट डाळ बनवत होती आणि मसाला संपत आला होता म्हणून मी तो काढायचाही कंटाळा केला आहे. त्याच्याचमुळे डाळीचा कलर थोडा चेंज झाला आहे. मीनवाईल मला साबुदाणे बनवायची इच्छा झाली होती, म्हणून मी हातात पैसे घेऊन साबुदाणे आणायला गेली आणि साबुदाणेही आज बनणार आहेत, कारण की मला खायची इच्छा झाली आहे. साबुदाणे धुवून मस्तपैकी त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ठेवायचं, जेवढ्यामध्ये साबुदाणे फक्त भिजून जातील. आणि इकडे मी जेवायला बसली होती, कारण की आज किती दिवसानंतर स्वतःच्या हातचं खाऊन बरं वाटलं. मला पापड्या बनवायची इच्छा झाली होती, त्याच्याचमुळे मी तांदळाच्या पिठामध्ये सगळे पराक्रम केले आहेत. ही बघा कशी व्यवस्थित मी पापडी म्हणजे करून घेते, कारण की मला ती वाफेवरती शिजवायची आहे. बट दिस इज नॉट गोइंग टू बी इझी. मी पूर्ण यूट्यूब केला, सगळं काही बघितलं, पण हे काही वर्थ नाही आहे, कारण की आय गेस याच्यासाठी तुम्हाला तांदूळ म्हणजे थोडे कुजून ठेवायला लागतात, त्याच्यानंतर हे बनू शकतं. हे पापडी नव्हती बनत. त्यानंतर मी अटेम्प्ट केला की बघू चला तेलाने काहीतरी फरक पडतो का. तेलानेही काहीच फरक पडला नाही. दिस इज ऑल्सो फेल. म्हणून हे कोणी ट्राय करू नका, कारण की इन्स्टंट ट्राय करायचं असेल तर काही यूज नाही आहे. मग बोली जाऊ दे, पीठ वायाने घालवायचं, म्हणून मी अशी पापडी बनवली. पण ही काही वर्थ नाही झाली आहे, ही सुद्धा फेलच आहे, कारण की आय गेस माझा दिवसच खराब होता. सोडा. मीनवाईल इकडे पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि माझी तुळस बाग किती मस्त आता म्हणजे उगली आहे. अजून पाऊस सुरूसुद्धा झाला नाही, पण ती आली आहे. हे बघून मला खूप आनंद झाला होता. आणि वातावरण बघता मी पहिले कपडे बाहेर काढून घेतले, कारण की नाहीतर ते ओले झाले असते. इकडे बघा मी साबुदाणे बनवत आहे. शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये एक मिरची टाकते मी आणि त्याची मस्त एक पूड बनवून घ्यायची. साबुदाण्यांमध्ये ती व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आणि त्याला तेलावरती आपल्याला फक्त फ्राय करायचं आहे. जास्ती काहीच तामझाम नाही करत मी. एकदम सिंपल, साधी आणि व्यवस्थित खुल्ली खुल्ली ही साबुदाणा खिचडी होते. थोडंसं मीठ टाकायचं, एक वाफ काढून घ्यायची. ही बघा अर्धवट साबुदाणा शिजला आहे. आणि हे सगळं बघण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या भेटूया.